बदाम. हिला ना अनिताला तर तिकडे बदामाचं झाड सापडलंय तर तिने हिला फळ दिलं की हे काटना छुरी से, अब काट के हमको दिखाना है लास्ट में. आराम से इधर रख के काटा. आम्ही लहानपणी हे फळ असं चावून चावून खायचो आणि मग मध्ये बदाम निघायचा. ही बघा, ही आहे आमच्या एअरबीएनबीची एंट्री आणि ही आहे आमची बॅल्कनी. इथे स्विमिंग पूल आहे आणि हे सगळे एअरबीएनबी आहेत. तुम्हाला दिसतंय तिकडे तिकडे. आणि ही जी आमची बिल्डिंग आहे ना, आता मी जिथे उभी आहे ना त्याच्या खाली पण एअरबीएनबी आहे. म्हणजे 4 पीपलसाठी, 5 पीपलसाठी, 10 पीपलसाठी असे खूप एअरबीएनबीज आहेत तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. आणि आता मस्त पाऊस पडायला लागला आहे. तुम्हाला ॲक्च्युली इथे कळणार नाही, स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित पाऊस पडतो ते. ओके, सो नाव लेट्स गो. आम्ही चाललो आहे बाहेर. मी बीचवर चाललो आहे आणि बीचवर जाऊन बघू आता काय. माझी क्लिप तुटली बघा ना इथे, हे दिसतं ना. सो आता आम्ही चाललो आहे बीचवर आणि बीचवर जाऊन मस्त आम्ही काहीतरी खाऊ पिऊ, मज्जा करू आणि थोडंफार शॉपिंग पण करायचं ते पण करू. आणि मी ही न्यू चप्पल काढली आहे घालायला. ही मला चिनूने गिफ्ट केलेली. चिनू, थँक्यू सो मच फॉर दिस. आय एम वेअरिंग इट टुडे. ही खराब झाली आहे. आणि हा आमच्या रूमचा दरवाजा आहे. आमची रूम नंबर आहे 12. माझ्या मलाडच्या घरचा फ्लॅट नंबर होता हा C12. एअरबीएनबी आणि तिकडून हा आहे मेन रस्ता. सो इट इज. आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स द बीच. आम्ही ना गाडीची एन्क्वायरी केली तर ती म्हणाली की कारचे एका दिवसाचे 1500 आणि 3 दिवस कंटिन्यू घेतले तर 1200 म्हणजे पर डे. आणि जर 2 व्हीलर 3 डेज कंटिन्यू घेतली तर 400 ईच. आणि जर 1 डेसाठी घेतली तर 500 रुपीज पर डे. तर मग आम्ही म्हटलं की आम्ही ठरवून सांगतो. आता तर आज गरज नाही आम्हाला गाडीची, पण उद्या लागू शकते. त्यामुळे मग आज जरा 2-3 जागेवर एन्क्वायरी करून 2 व्हीलर घेऊन टाकेन. आता चाललो आहे आम्ही कॅन्डोलिम बीचवर. सो इथून पुढे 18 मिनटं आहे. वॉक करणं चांगलं असतं, पण आम्ही रेडी होऊन वॉक केल्यामुळे घामाघूम होऊन, म्हणजे मी तर अशी काही खास रेडी नाही झाली, पण ज्या बिचाऱ्या झाल्या आहेत त्या घामाघूम होऊन अशा नॉर्मल दिसायला लागल्या. सो आता फायनली आम्ही इथे पोचलो आहे. आता जरा एखादं टेबल घेऊन बसू, काहीतरी खाऊ. खूप भूक लागली आहे मला. ते मॅगीने काय माझं पोट भरलेलं नाही आहे. सो लेट्स ईट समथिंग. मला माईक पण बघावं लागेल. चालू आहे. इथे असे शॉप्स आहेत. फायनली मी आले बीचवर. फर्स्ट वॉटर. आणि फायनली मी 5 वर्षानंतर बीचवर आले. पाण्याला इतका वेग आहे. पाण्याला करंट किती बघा, पूर्ण हाय टाईड आहे. आणि आता मी इथे जाणार पुढे. पाणी इथपर्यंत आले. मी चप्पल इथे काढलेली तेव्हा पाणी थोडंसं तिकडे होतं आणि आता लिटरली करंट इतका वाढलाय पाण्याचा की माझ्या चपलेपर्यंत पाणी येत आहे. सिरियस. आणि मम्मीला मी फोन केला तर मम्मी मला म्हणते कट्टी मला सोडून गेली. मी तुला विचारत होते ना की कुठे चालली, मी काय तुझ्या मागे आली असती. म्हटलं मम्मी प्लीज डोंट बी जेलस. सी द वॉटर. इतकी मजा येते. ॲक्च्युली मी कपडे चुकीचे घातलेत. मी डेनिम्स घालून आले, म्हणजे न्यू वाले. आणि ह्या पाण्यात ब्लॅक कलर फेड होणार 100%, बट इट्स ओके. आणि ह्यांचे बघा पोजेस आणि फोटोग्राफर, दीज 2 मॉडेल्स. आणि तुमच्या मागचा मॉडेल बघा एकदा. आधी पाणी तिकडे होतं, आता तिथपर्यंत जायला लागलंय. थोडीशी पुढे जाऊन बघते. आता आपण पुढे जाऊया. तिकडे चपला घालू आणि जाऊ पुढे. आणि ह्या 2 माझ्या मैत्रिणी. चारू केक पिकले ते ना. मस्त फोटोशूट चाललंय. ती सुंदर दिसते ती. आता आम्ही या शॅक्सच्या इथे आलोय. आता आम्ही कॅन्डोलिम बीचला आलोय आणि आता मी मेन्यू मागवलाय. मला लागले खूप भूक. आता मी काहीतरी ऑर्डर करते आणि म्हणजे आम्ही सगळेच ऑर्डर करू. ॲक्च्युली आधी प्लॅन होता की इथून दुसरीकडे जाऊन जेऊ,
पण आता हिंमत नाही होते. आता खूप छान मूड सेट झाला आहे. आम्हाला छान एक जागा पण मिळाली आहे. इथून नॉन डिस्टर्बिंग व्ह्यू आहे. सो म्हणून मग मी फायनली आम्ही डिसाईड केलं की इथेच जेऊया. सो आता बघते काय काय आहे मेन्यूवर आणि छान ऑर्डर करते. चिकन चिल्ली आली आहे. सो लेट्स ट्राय इट. आता ट्राय करून बघूया. आहे ओके ओके, नथिंग ग्रेट आणि वाईट पण नाही आहे, छान आहे. आता आम्ही निघालो इथून. 1700 बिल झालं. ते भरलं. चप्पल हातात घेऊन चाललो आहे कारण रेतीमध्ये चालता नाही येते. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल होतं हॅपनिंग, पण ते म्हणाले की आज शेवटचा दिवस आहे इकडे. उद्यापासून हे शॅक सगळे उचलतील आणि मग इथे सगळं रिकामं होईल. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पाण्यात खेळायला येऊ शकता बीचवर, पण बाकी तुम्हाला शॅक्स मिळणार नाही उद्यापासून. हे बघा, इथून आम्ही आत आलेलो जिकडे लिहिलं ना आय लव्ह गोवा, तिथून बघा. आता आम्ही चाललोय वॉक करायला. ह्या मुलींना कोस्टर्सच आवडत आहेत सगळीकडे. आता आम्ही हा मग घेतला आहे जान्हवीने फॉर हर सेल्फ. आणि बाकी इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत. बॅग्सचं कलेक्शन पण खूप छान आहे. मला पण गोष्टी घ्यायच्या आहेत, पण मी आज नाही घेणार, मी उद्या घेणार. तू पागल. मी व्लॉग करते, ही मग घेऊन उभी आहे रेडी. ॲक्च्युली इथून आम्ही बाहेर पडलो. इथे आहे कॅन्डोलिम बीच आणि ह्या बीचच्या रोडवरच हे शॉप आहे जिथे ते छान छान कोस्टर्स आणि मग्स आहेत, प्लस बॅग्स पण आहेत. आता बाकी जातो रूमवर आणि आराम करतो. आणि भूक परत लागणार आहे मला माहिती आहे. आणि मला ना ही बॅग खूप आवडली असे, पण मी बॅग्स घेऊन ठेवते आणि मग नंतर वापरत नाही. त्यापेक्षा जाऊ आता. तर आता आम्ही निघतोय. आता आम्ही बॅग्स बघतोय अनिताच्या बहिणीसाठी, पण हिला काही आवडत नाही आहे. ॲक्च्युली दुनियाभरचे ऑप्शन्स आले की मग असं होतं की काहीच आवडत नाही. तर आता तिकडे आम्ही बॅग्स पाहिले, पण तिकडे असे काही खास आवडले नाही. सो इथे समोर बॅग्सचे ऑप्शन्स आहेत. अनिता, तर मग इथे बघूया. इतकं दमाला झालं. किती वाजलेत यार? 9 वाजलेत. आम्हाला 1 तास तरी लागेल हॉटेलवर जायला. सीरियस ऑल दीज एक्सेसरीज शॉर्ट्स है रे यहाँ पे भी. 1 सेकंड जाओ मैं. ओके, इथे आहेत शॉर्ट्सचे ऑप्शन्स. ड्रेस पण आहेत. या रोडवरून आपण बाहेर आलो की इथे बघा कॅन्डोलिमचा मॅप बनवलेला आहे. आणि आता आम्ही चाललो परत एअरबीएनबीला. आता आम्ही मार्केटमधून आलो आणि येऊन पूलजवळ बसलो. आता एडिट करताना मला जाणवलं की माईकची बॅटरी गेली होती आणि मग काहीच साऊंड आला नाही आहे. त्यामुळे मी रेकॉर्ड करते. आता इथे मी व्लॉग संपवला होता आणि आम्ही खूप दमलो होतो, तर मी म्हटलं की पूलजवळ बसू जरा वेळ आणि मग वर जाऊ. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग.